नमस्कार मित्रांनो, मी के जी कप्ते. मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल ई कप्तेद्वारे मी उद्योग आणि उद्योगाशी निगडीत संबंधित बरीचशी माहिती आपल्यापर्यंत घेऊन येत आहे. मित्रांनो, मी एक पाहिलं की 2019-20 मध्ये जवळजवळ 15 लाख मुलं ही स्पर्धा परीक्षेसाठी बसली होती. मित्रांनो, ही संख्या पाहताना आणि आता घडणाऱ्या गोष्टी पाहिल्या, आपल्याला माहिती आहे परवा MPSCच्या परीक्षेमध्ये सिलेक्शन होऊनही इंटरव्ह्यू झाला नाही म्हणून एका बांधवांनी आत्महत्या केली. तर मित्रांनो, योग्य माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून मी माझं हे दुसरं यूट्यूब चॅनल युवा स्किल्स याच्याद्वारे कौशल्य प्रशिक्षण, निरनिराळे विविध निर्माण होणारे जॉब, ज्याला आपण नोकरी म्हणतो, याची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदाच मी आपल्याला हे आवाहन करीत आहे की या चॅनलला ज्यांना नोकरीची अपेक्षा आहे, ज्यांना प्रायव्हेट नोकरी, गव्हर्मेंट नोकरी, ज्यांना स्किलची माहिती हवी आहे, अशा व्यक्तींनी या चॅनलला सबस्क्राईब करायला हरकत नाही, म्हणजे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर पहिल्या व्हिडिओमध्ये जी माहिती घेऊन येत आहे ती अत्यंत चांगली, जी कोणी वाचली नसेल किंवा कोणाच्या लक्षात आली नसेल, ती आपल्यासमोर घेऊन येत आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ऑफिस ऑफ प्रिन्सिपल चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स, म्हणजे हे जागा कुठं उपलब्ध झालेल्या आहेत नोकरीच्या, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये. आणि ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 8 जुलै 2021ला. मित्रांनो, सरळ, सोपी आणि खेळाडूसाठी स्पोर्ट्स कोटा रिक्रुटमेंट 2021, म्हणजे जे स्पोर्ट्स कोटामधनं ह्या जागा निर्माण झालेल्या आहेत. अत्यंत, ज्याला म्हणतो आपण की सुवर्ण संधी खेळाडूंसाठी अशी आहे. कुठले कुठले खेळ आणि बाकी सगळं जे काही नोटीस आहे, नोटिफिकेशन आहे, मी तुम्हाला पूर्ण वाचून आणि समजून सांगणार आहे. म्हणून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे आपल्या छोट्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतील. मित्रांनो, दुर्दैवानं हे जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही डिपार्टमेंटमध्ये जागा निघतात त्या सगळ्या जाहिराती इंग्लिशमध्ये असतात आणि मग हे आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. आणि आपणही नेहमी पेपरवर लक्ष बऱ्याच लोकांचं नसतं, त्यामुळे हे पोहोचत नाहीत. म्हणून आता मी तुम्हाला हे पूर्ण कंप्लीट समजावून सांगणार आहे मित्रांनो. आणि सुरुवातीलाच आपल्याला आवाहन करतो की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या बांधव जे कोणी खेळाडू असतील त्यांच्यापर्यंत हे जाऊ द्या, म्हणजे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, बघूया नेमकं काय आहे. स्पोर्ट्स कोटा रिक्रुटमेंट 2021, स्पोर्ट्स कोट्यामधनं हे जाहिरात आलेली आहे. आता हे काय आहे नेमकं, तर तुम्ही बघत असाल तर 3 प्रकारच्या पोस्टची जाहिरात दिलेली आहे. पहिली पोस्ट आहे इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, ज्यामध्ये 8 वॅकन्सीज आहेत, ज्याचं पे स्केल आहे 44,900 रुपयेपासून ते 1,42,400 रुपयेपर्यंत. दुसरी जी जागा आहे ते टॅक्स असिस्टंटच्या जागा आहेत. त्या आहेत एकूण 83 वॅकन्सीज आहेत खेळाडूंसाठी. आणि ह्याचा पे स्केल तुम्ही बघत असाल तर 25,500 ते 81,100 हा पे लेवल 4 मधला आहे. आणि तिसरा मल्टीटास्किंग स्टाफ, ज्यामध्ये 64 वॅकन्सीज आहेत, म्हणजे 64 जागा आहेत. पे लेवल 1 आहे, म्हणजे 18,000 पासून ते 56,900 रुपयेपर्यंत ही इन्कम टॅक्सची रिक्रुटमेंट आहे. आता ह्यामध्ये दी सिलेक्टेड कॅन्डिडेट वुड बी एंटायटल्ड टू ऑल अलाउन्सेस ॲज ॲप्लिकेबल टू सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज. जी काही सिलेक्ट होतील लोक, त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही अलाउन्सेस मिळतात ते सगळे मिळतील. आता हे कंप्लीट डिटेल्स जे काही आहेत, जे तुम्हाला मी आत्ता दाखवणार आहे, सांगणार आहे, हे कुठं उपलब्ध आहेत, वेबसाईट कुठली आहे, तर www.incometaxmumbai.gov.in याच्यावर उपलब्ध आहे. तुम्ही स्क्रीनवरही बघू शकता. आणि ॲप्लिकेशन फॉर्म अवेलेबल ऑन दी वेबसाईट, ॲप्लिकेशन फॉर्म याच वेबसाईटवर उपलब्ध आहेत. आणि याच्याबरोबर www.incometaxmumbai.in ह्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहेत. आणि आपल्याला हे अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत, हे लक्षात ठेवा, म्हणजे अर्ज ऑनलाईन प्रक्रिया आहे. आणि
मॅन्डेटरीली ऑनलाईन आहे, ऑफलाईन नाहीच आहे. मॅन्डेटरीली याचा अर्थ कंपल्सरीली आपल्याला ऑनलाईनच अर्ज करायचा आहे. इनकम्प्लीट ॲप्लिकेशन्स विल बी रिजेक्टेड. जर का अर्ज अपूर्ण असतील तर ते रिजेक्ट केले जातील. आणि लास्ट डेट आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा, लास्ट डेट आहे अर्ज करायची 25/8/2021. हे 12 वाजेपर्यंत म्हणू आपण, 23:59 पर्यंत ही 25/8 ह्याची लास्ट डेट आहे. आणि हे जे जाहिरात निघालेली आहे ती आपण बघत असाल, कार्तिक सरेसा IRS डेप्युटी कमिशनर यांच्या सहीने हे निघालेलं आहे. आता डिटेलमध्ये आपण बघूया काय आहे. एज लिमिट अँड एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे. एलिजिबिलिटी कॅन्डिडेट्स विथ रिगार्ड टू एज आणि क्वालिफिकेशन. पहिली जी पोस्ट आहे इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, याच्यासाठी 1/8/2021ला 18 ते 30 वर्षाचे वय, म्हणजे मॅक्झिमम कमीत कमी 18 वर्ष. 18 तरी मॅन्डेटरीच आहे, आपल्याला माहीतच आहे. जास्तीत जास्त 30 वर्ष वय असेल तेच अर्ज करू शकतील. आणि त्याच्यासाठी पहिल्या नंबर पोस्टला बॅचलर्स डिग्री फ्रॉम ए रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हॅलंट, म्हणजे आपल्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे. इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्ससाठी 30 वर्षाची वयोमर्यादा 18पासनं आणि बॅचलर ऑफ डिग्री म्हणजे डिग्री असणं आवश्यक आहे. आणि ही 1/8/2021ला हे वय असलं पाहिजे. दुसरं जे आहे टॅक्स असिस्टंट, या पदासाठी 18 ते 27 वर्ष, म्हणजे जास्तीची वयोमर्यादा आहे 27 वर्षाची. यामध्ये बॅचलर डिग्री अँड डाटा एंट्री स्पीड ऑफ 8000 की डिप्रेशन पर आवर. हा एक महत्त्वाचा मुद्दा बघा टॅक्स असिस्टंटसाठी, म्हणजे डिग्री असणंच आवश्यक आहे. त्याच्याबरोबर डाटा एंट्रीची जी स्पीड आहे ती 8000 की डिप्रेशन्स पर आवर, म्हणजे तासाला 8000ची स्पीड असणं आवश्यक आहे. आणि तिसरी जी पोस्ट आहे ती मल्टीटास्किंग स्टाफ. मल्टीटास्किंग याचा वेगवेगळ्या प्रकारचं काम, तो 18 ते जास्तीची वयोमर्यादा 1/8/25 वर्षाची आहे. आणि त्याच्यासाठी मॅट्रिक्युलेशन ऑर इक्विव्हॅलंट फ्रॉम ए रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी बोर्ड, म्हणजे पहा स्पोर्ट्स मध्येल्या व्यक्तीसाठी मॅट्रिक्युलेट म्हणजे मॅट्रिक पास झालेला असेल तर त्याला मल्टीटास्किंग स्टाफसाठी अर्ज करता येतो. पुढे काय आणखी लागणार आहे ते बघू आपण. कॅन्डिडेट मस्ट हॅव अटेंड दी स्टिप्युलेटेड एज ॲज ऑन 1/8/2021, म्हणजे त्या एज आपण वयोमर्यादा बघितली. दी अप्पर एज लिमिट इज रिलॅक्स्ड अप टू मॅक्झिमम 5 years फॉर अनरिझर्व्ड OBC कॅन्डिडेट. जे अनरिझर्व्ड आहेत OBC कॅन्डिडेट आहेत यांच्यासाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळणार आहे वयामध्ये. 10 years इन केस ऑफ SC/ST कॅन्डिडेट. आणि SC/ST असेल तर ह्या वयोमर्यादामध्ये 10 वर्षाचं रिलॅक्सेशन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे 10 वर्ष वय जास्त असेल तरीही त्याला एंट्री मिळेल असं म्हणायला हरकत नाही. OBC कॅन्डिडेटला 5 वर्ष आणि जनरल कॅन्डिडेटसाठी जी काही वयोमर्यादा आहे ती वर दिलेली, SC/STसाठी 10 वर्षाची वयोमर्यादेमध्ये रिलॅक्सेशन मिळेल. त्यानंतर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स विथ 3 years कंटिन्युअस सर्व्हिस इन सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन अप्लाय अप टू ॲन एज ऑफ 40 years. डिपार्टमेंटल जे सध्या नोकरीमध्ये आहेत ते अप्लाय करू शकतात. त्यांचं 40 वर्षापर्यंतचं वय असेल तर चालतं आणि SC/ST असेल तर 45 वर्षाची वयोमर्यादा आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे कॅन्डिडेट्स हू हॅव अपियर्ड ॲट ए क्वालिफाईंग एक्झामिनेशन ऑर डीम टू हॅव अपियर्ड दी पासिंग फॉर विच वुड बी रेंडर एज्युकेशनली क्वालिफाईड टू अप्लाय फॉर दी रिक्रुटमेंट बट हॅव नॉट बीन इन्फॉर्म्ड ऑफ दी रिझल्ट कॅन ऑल्सो अप्लाय. याचा अर्थ असा आहे की जी काही ग्रॅज्युएशन 10वी असं म्हणलं जातं त्याला ॲप्लिकेशन केलेलं असेल तरी चालतं, रिझल्ट आलेला नाही पण त्याची एक्झाम झालेली आहे अशी वेटिंगमध्ये असतील असे लोकसुद्धा अर्ज करू शकतात. सच कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू प्रोड्यूस प्रूफ ऑफ पासिंग दी रिक्वेस्टेड क्वालिफिकेशन ऑफ एक्झाम ॲट द टाईम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ज्यावेळेस इंटरव्ह्यू होईल त्यावेळेस मात्र ती डॉक्युमेंट कंप्लीट पास झालेली आपल्याला सादर करावे लागतील.
व्हेरिफिकेशन और ग्राउंड प्रोफिशियन्सी टेस्ट फेलिंग विच सच कॅन्डिडेट विल नॉट बी कन्सिडर फॉर फर्दर सिलेक्शन प्रोसेस. समजा आपण ऑनलाईन अर्ज भरलेला आहे, माझी एक्झाम झालेली आहे, अजून डिग्री कंप्लीट झालेली नाही, डिग्रीचं सर्टिफिकेट आलेलं नाही आहे, म्हणून मी अर्ज केलेला आहे, पण ज्यावेळेस माझा इंटरव्ह्यू होईल त्यावेळेस मात्र आपल्याला ती डॉक्युमेंट सादर करावी लागतील आणि ती जर डॉक्युमेंट सादर करताना झाली नाही तर मात्र तो सिलेक्शन होणार नाही. द कॅन्डिडेट मस्ट बी अ सिटिझन ऑफ इंडिया. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्याला तो या देशातला रहिवासी असणं आवश्यक आहे. आता कुठले कुठले गेम्स आहेत ज्याच्यातनं रिक्रुटमेंट केली जाणार आहे तर आपल्यासमोर मी दाखवतो. तर ॲथलेटिक्समध्ये 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर, 5000 मीटर, 10,000 मीटर, 100 हर्डल्स, लॉंग जंप, ट्रिपल जंप, शॉर्ट फूट, डिस्क्यू थ्रो, हॅमर थ्रो, जॅव्हलिन थ्रो, हाय जंप, पोल वॉल्ट, हे जे प्रकार आहेत ॲथलेटिकमध्ये हे सगळेजण अर्ज करू शकतात आणि हे क्वालिफाय होऊ शकतात. त्यानंतर दुसरा खेळ जो त्यांनी सांगितलेला आहे म्हणजे गेम आहे, स्पोर्ट्स आहे, तो म्हणजे स्विमिंग. ज्याच्यामध्ये 100 मीटर बटरफ्लाय आहे, 100 मीटर ब्रेक स्ट्रोक आहे, 100 मीटर बॅक स्ट्रोक आहे आणि 100 मीटर फ्री स्टाईल आहे. त्यानंतर स्क्वॅश, बिलियर्ड्स, चेस, कॅरम, ब्रिज, बॅडमिंटन, लॉन टेनिस, टेबल टेनिस, शूटिंग, वेटलिफ्टिंग, रेसलिंग, बॉक्सिंग, जुडो. त्यानंतर बॉडी बिल्डिंगमध्ये बिलो 70 किलो आणि 70 किलो तर 80 किलो, जिम्नॅस्टिक, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, फुटबॉल, कबड्डी आणि क्रिकेट, हे जे खेळ दिलेले आहेत एकूण 22 खेळ आहेत. ह्या 22 स्पोर्ट्सपैकी कोणीही यामध्ये जो अर्ज करणार आहे त्याला कुठल्या कुठल्या बाबी आहेत पुढं अजून मी सांगणार आहे तुम्हाला. तर त्या स्पोर्ट्स कोट्यामधनं ह्या 22 स्पोर्ट्सच्या व्यक्तींनी अर्ज करू शकतील. यामध्ये नोट आणखी समोर दिसती ती म्हणजे फॉर द डिसिप्लिन मेन्शन्ड इन ॲट सिरियल नंबर 17 to 22 ओनली मेल प्लेयर्स कॅन अप्लाय. म्हणजे 17 ते 22. आता 17 ते 22 कुठलं आहे तर बॉडी बिल्डिंग आहे, व्हॉलीबॉल आहे, बास्केटबॉल आहे, फुटबॉल आहे, कबड्डी आणि क्रिकेट. या पदासाठी या खेळामध्ये फक्त पुरुष जे आहेत त्यांनाच ओनली मेल प्लेयर्स कॅन अप्लाय, म्हणजे फक्त पुरुष खेळाडूच यामध्ये अर्ज करू शकतात. फॉर अदर डिसिप्लिन म्हणजे दुसऱ्या जे काही वरचे बाकीचे जे खेळ दाखवले होते 1 ते 16 यामध्ये पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे इन केस सुटेबल कॅन्डिडेट्स आर नॉट अवेलेबल इन एनी ऑफ द अबोव डिसिप्लिन द डिपार्टमेंट विल रिझर्व इट्स राईट not to consider such discipline and allot the vacancies reserved for such discipline to any other remaining discipline in the above list. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं हे वाचत असताना की प्रत्येक खेळासाठी काही रिझर्व्ड जागा ठेवलेल्या आहेत आणि त्या जागेमध्ये त्याच खेळाडू, तेच सर्टिफाईड खेळाडू जे आहेत त्यांना घेतले जाणार आहेत. जर त्या खेळाची व्यक्ती समोर आली नाही तर त्याच्याऐवजी दुसऱ्या खेळाच्या व्यक्तीला घ्यायचं किंवा नाही हा अधिकार डिपार्टमेंटचा आहे, त्यांनी राखून ठेवलेला आहे. आता स्पोर्ट्स एलिजिबिलिटी कुठली आहे ती महत्त्वाची आहे. अपॉइंटमेंट्स विल बी मेड ऑफ स्पोर्ट पर्सन कन्सिडर्ड मेरिटोरियस विथ रेफरन्स टू दी फॉलोइंग क्रायटेरिया. पहिला आहे स्पोर्ट्समन हू हॅव रिप्रेझेंटेड ए स्टेट or the country in the national or international competition in any of the game sports mentioned in para 2. जो खेळाडू ज्यांनी आपल्या राज्याचं किंवा देशाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे अशी व्यक्ती यामध्ये अर्ज करू शकेल. दुसरा आहे स्पोर्ट्समन हू हॅव रिप्रेझेंटेड देअर युनिव्हर्सिटी इन द इंटर युनिव्हर्सिटी टुर्नामेंट्स conducted by the inter-university sports boards in any of sports games mentioned in para 2. para 2 याचा अर्थ वरचे सगळे जे काही 22 खेळ आहेत ते सगळे para 2 मध्ये दिलेले कोर्स आहेत. असे स्पोर्ट्समन ज्यांनी युनिव्हर्सिटीतर्फे इंटर युनिव्हर्सिटी टुर्नामेंटमध्ये खेळलेले आहेत किंवा रिप्रेझेंट केलेले आहेत अशी व्यक्तीसुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात. तिसरा मुद्दा आहे स्पोर्ट्समन हू हॅव रिप्रेझेंटेड दी स्टेट स्कूल टीम इन दी नॅशनल स्पोर्ट्स games for schools conducted by the All India School Game Federation in any of the games
स्पोर्ट्स मेन्शन्ड इन पॅरा 2 वरीलपैकी 22 मध्ये असा खेळाडू की ज्यांनी शाळेतर्फे जी नॅशनल लेवलला ज्या स्पोर्ट्स भरवल्या जातात शाळेतर्फे, तर त्यामध्ये रिप्रेझेंटेशन केलेलं असेल. स्पोर्ट्समन हू हॅव रिप्रेझेंटेड दी स्टेट स्कूल टीम्स, शाळांचे जे काही राज्याच्या टीम्स असतात त्या टीम्समधनं त्यांनी जर का ऑल इंडिया स्कूल गेममध्ये सहभाग घेतला असेल तर अशी व्यक्तीसुद्धा यामध्ये अर्ज करू शकते. त्यानंतर स्पोर्ट्समन हू हॅव बीन अवॉर्डेड नॅशनल अवॉर्ड इन फिजिकल एफिशियन्सी अंडर दी नॅशनल फिजिकल एफिशियन्सी ड्राईव्ह, हा एक मुद्दा आहे. फिजिकल एफिशियन्सी अवॉर्ड ज्यांना मिळालेला आहे अशा व्यक्तींनासुद्धा नॅशनल फिजिकल एफिशियन्सी अवॉर्ड ते सुद्धा यामध्ये अर्ज करू शकतात. तर हे 4 जी कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीचे वेगवेगळे फॉर्म ऑनलाईन उपलब्ध आहेत वेबसाईटवर. ते फॉर्म प्रत्येक कॅटेगरीचा वेगळा फॉर्म दिलेला आहे. तो फॉर्म आपल्याला डाउनलोड करून तो फॉर्म भरून आपल्याला यामध्ये ॲप्लिकेशन करायचं आहे. चौथा मुद्दा आहे लिस्ट ऑफ ऑथॉरिटीज कॉम्पिटंट टू अवॉर्ड सर्टिफिकेट ऑन एलिजिबिलिटी ऑफ रिक्रुटमेंट ऑफ स्पोर्ट्स पर्सन. ही जे सर्टिफिकेशन आहे हे सर्टिफिकेशन कोणाचं आणि कोणी अवॉर्ड केलेलं पाहिजे, तर यामध्ये तुम्ही बघाल तर पहिलं आहे इंटरनॅशनल कॉम्पिटिशन. याचं ऑथॉरिटी कोण आहे सर्टिफिकेट देणारी, म्हणजे ज्यांचं सर्टिफिकेट आपल्याला इथं अपलोड करावं लागणार आहे, तर सेक्रेटरी ऑफ द नॅशनल फेडरेशन ऑफ गेम कन्सर्न. जो कोणताही खेळ आहे त्याच्या संबंधित नॅशनल फेडरेशनचे जे सेक्रेटरी आहेत ते त्यांच्या सहीचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. दुसरं आहे नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये सेक्रेटरी ऑफ द नॅशनल फेडरेशन ऑर सेक्रेटरी ऑफ द स्टेट असोसिएशन ऑफ गेम कन्सर्न. म्हणजे नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये सहभाग असलेलं प्रमाणपत्रासाठी नॅशनल फेडरेशनचे सेक्रेटरी किंवा राज्याचे सेक्रेटरी त्या संबंधित खेळाचे जे असतील ते त्यामध्ये आपल्याला त्यांचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. इंटर युनिव्हर्सिटी टुर्नामेंटमध्ये कोणाचं असेल तर डीन ऑफ स्पोर्ट्स ऑर अदर ऑफिसर इन ओव्हरऑल चार्ज ऑफ स्पोर्ट्स ऑफ द युनिव्हर्सिटी कन्सर्न. ज्या युनिव्हर्सिटीतर्फे आपण खेळलेलं आहे त्या युनिव्हर्सिटीचे त्या संबंधीचे जे कोणी डीन आहेत त्यांचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. त्यानंतर चौथा आहे नॅशनल स्पोर्ट्स गेम्स फॉर स्कूल. यामध्ये डायरेक्टर ॲडिशनल or joint or deputy director in overall in charge of sports games for schools in the director of public instruction education of the state. स्टेट लेवलचं जे काही ऑथॉरिटी आहे त्या ऑथॉरिटीचं सर्टिफिकेशन शाळेच्या सर्टिफिकेटसाठी लागेल. आणि पाचवा जो आहे फिजिकल एफिशियन्सी ड्राईव्ह, ज्याच्यामध्ये सेक्रेटरी ऑफ अदर ऑफिशियल इन ओव्हरऑल चार्ज ऑफ फिजिकल एफिशियन्सी इन दी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. या पाचीसाठी 5 ॲनेक्शर 5 फॉर्म्स दिलेले आहेत, या वेबसाईटवरही उपलब्ध आहेत. ते ॲनेक्शरप्रमाणे आपल्याला ते सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे की नोट, महत्त्वाची नोट तुमच्यासमोर दिसते. स्पेसिमन ऑफ दी फॉर्म्स 1, 2, 3, 4 अँड 5 कॅन बी डाउनलोडेड फ्रॉम दी वेबसाईट. म्हणजे ते डाउनलोड करून घ्यावं लागेल की कशा प्रकारचं सर्टिफिकेट आहे. पाचवा, अर्ज भरण्यासाठी काही इन्स्ट्रक्शन आणि टर्म्स कंडिशन्स काय आहेत ते वाचून घेऊ आपण. कॅन्डिडेट शुड रीड दी बिलो मेन्शन टर्म्स अँड कंडिशन्स अँड इन्स्ट्रक्शन्स केअरफुली बिफोर फिलिंग दी फॉर्म. जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते वाचणं गरजेचं. ओनली 1 ॲप्लिकेशन शुड बी सबमिटेड बाय दी कॅन्डिडेट. फक्त एकच अर्ज एका कॅन्डिडेटला करता येऊ शकतो. इफ एनी कॅन्डिडेट सबमिट्स मोर दॅन 1 ॲप्लिकेशन, सच ॲप्लिकेशन विल बी समरीली रिजेक्टेड. असा अर्ज आपण एकापेक्षा जास्त अर्ज केले असेल तर ते रिजेक्ट होईल. तिसरा मुद्दा आहे दी ॲप्लिकंट शुड क्लिअरली इंडिकेट दी पोस्ट इन दी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म टू विच ही शी इज अप्लाइंग अलॉंग विथ दी ऑर्डर ऑफ प्रिफरन्स इन विच ही शी विशेस टू बी कन्सिडर फॉर दी सेड पोस्ट. आपण अर्ज करत असताना नेमकं कुठल्या पोस्टसाठी आपण अर्ज करतोय हे आपल्याला क्लिअर मेन्शन करणं गरजेचं आहे. फेल्युअर टू इंडिकेट दी पोस्ट विल बी हिज ॲप्लिकेशन लायबल टू रिजेक्ट विदाउट एनी फर्दर करस्पॉन्डन्स. जर का मित्रांनो आपण हे मेन्शन केलं नाही की मी कोणत्या पदासाठी ॲप्लिकेशन करतोय तर आपला अर्ज रिजेक्ट केला जाऊ शकतो आणि त्या बाबतीत आपल्याशी कुठलाही करस्पॉन्डन्स केला जाणार नाही. म्हणून फॉर्म भरत असताना ह्या गोष्टीवर आपण पूर्णपणे लक्ष देऊन फॉर्म भरणं गरजेचं आहे.
चौथा मुद्दा आहे, द ॲप्लिकंट शुड अपलोड अलॉंग विथ द ॲप्लिकेशन दी अंडर मेन्शन्ड फॉर्म्स ड्युली फिल्ड अप and signed by the respective sports authorities as mentioned in para 4 of the instruction. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की कुठले कुठले डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे, जे काही डॉक्युमेंट अपलोड करायचे त्याच्याबरोबर इथं जे फॉर्म दिलेला आहे तो डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून मग त्याच्यावर ऑथराईजची सिग्नेचर घेऊन तो अपलोड करायचा आहे. याच्यासाठी 1 महिना वेळ दिलेला यामुळेच दिसतोय मला, आणि आपण ह्या सगळ्या गोष्टीची तयारी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ये फॉर्म 1 फॉर रिप्रेझेंटिंग इंडिया इन इंटरनॅशनल कॉम्पिटिशन. आता आपण हे वरचं वाचलेलं आहे म्हणून मी परत वाचणार नाही. ज्या कॅटेगरीमध्ये आपण मोडतोय तो ॲनेक्शरचा फॉर्म भरून आपल्याला त्याच्यावर त्या ऑथराईज पर्सनची सिग्नेचर सही घेऊन आपल्याला तो सबमिट करायचा आहे. पाचवा मुद्दा महत्त्वाचा आपण बघूया. फॉर्म्स 1, 2, 3, 4, 5 कॅन बी डाउनलोडेड फ्रॉम दी वेबसाईट. मी जे आपल्याला सांगितलं, legible scanned copies of these forms duly filled up and signed by the respective sports authorities as mentioned in para 4 of these instructions should be uploaded with the application form. तोच फॉर्म आपल्याला डाउनलोड करून त्याच्यावरच सर्टिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे. फेल्युअर टू अपलोड legible scanned copies of these forms will make the application liable for rejection. हे बोल्डमध्ये सांगितलेलं आहे. जर अशा प्रकारचं सर्टिफिकेट म्हणजे सर्टिफिकेशन जे आतमध्ये ॲनेक्चरमध्ये दिलेलं आहे ते जर आपण नाही दिलं तर आपला अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. 6वा मुद्दा सांगितलेला आहे की सिलेक्शन ऑफ द कॅन्डिडेट. कशा प्रकारे कॅन्डिडेटचा सिलेक्शन होणार आहे. त्यामधला पहिला मुद्दा आहे, दी ॲप्लिकेशन विल बी स्क्रुटनाइज्ड अँड सुटेबल कॅन्डिडेट्स विल बी शॉर्टलिस्टेड फॉर फर्दर सिलेक्शन प्रोसेस. आपण सर्व अर्ज केल्यानंतर ते अर्जाची छाननी करून त्याची स्क्रुटनी केली जाईल आणि त्यातनं जे एलिजिबल कॅन्डिडेट वाटतात त्या कॅन्डिडेटची यादी केली जाईल. फॉर सिलेक्शन दी शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू अपीअर फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन and if further required the candidate may also be required to undergo ground proficiency test. मित्रांनो, ही शॉर्टलिस्ट केल्यानंतर त्या कॅन्डिडेटना जेव्हा बोलवलं जाईल तेव्हा आपले ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावे लागतील आणि जर गरज पडली तर ग्राउंड टेस्ट किंवा प्रोफिशियन्सी टेस्ट देणं गरजेचं आहे. जर गरज पडली तर असं म्हणलं जातं आहे. म्हणजे बहुतेक जर का अर्ज कमी आले तर डायरेक्ट होऊ शकतं, अन्यथा आपली ग्राउंड टेस्ट किंवा प्रोफिशियन्सी टेस्ट घेतली जाऊ शकते. इथं कुठली रिटर्न टेस्ट असं दिसत नाही आहे. त्यानंतर 6.2 मधला दुसरा मुद्दा आहे, सक्सेस इन दी अबो टेस्ट कन्फर्स नो राईट टू अपॉइंटमेंट अनलेस द डिपार्टमेंट इज सॅटिस्फाईड आफ्टर सच इन्क्वायरी ॲज मे बी कन्सिडर्ड नेसेसरी दॅट दी कॅन्डिडेट इज सुटेबल इन ऑल रेस्पेक्ट फॉर अपॉइंटमेंट टू दी पोस्ट. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की या टेस्टमधनंही आपण जर का स्क्रुटनीमधनं पुढं आलो तरीही त्यांची जी काही एन्क्वायरी आहे ती पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला अपॉइंटमेंट मिळू शकतं. तिसरा मुद्दा आहे 6.3, इन केस दी सुटेबल कॅन्डिडेट्स आर नॉट अवेलेबल इन एनी ऑफ दी स्पोर्ट्स डिसिप्लिन मेन्शन्ड इन पॅरा 2 दी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मुंबई reserves the right not to consider such a sports discipline. मित्रांनो, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. वर जे 22 खेळ दिलेले आहेत म्हणजे 22 स्पोर्ट्स दिलेले आहेत त्यापैकी कुठल्याही एखाद्या स्पोर्ट्समध्ये समजा एखादी कॅन्डिडेट नाही आला तर त्या ती जागा रिकामी ठेवायची का त्याच्याऐवजी दुसरा घ्यायचा, हा पूर्णपणे निर्णय इन्कम टॅक्सचा असेल. ते रिकामी ठेवू शकतात. 6.4 आहे, इन रेस्पेक्ट ऑफ अपॉइंटमेंट टू दी पोस्ट ऑफ टॅक्स असिस्टंट the candidate are also required to qualify in the computer skill test as prescribed in the recruitment rules. जो टॅक्स असिस्टंटची पोस्ट आहे मी वर सांगितल्याप्रमाणे त्याला कॉम्प्युटर स्किल टेस्ट असणं गरजेचं आहे. म्हणजे 8,000 पर आवर जे काही त्यांचे इम्प्रेशन्स असतील ते असणं गरजेचं आहे. 7वा मुद्दा आहे, दी ॲप्लिकंट विल बी रिक्वायर्ड टू प्रोड्यूस दी फॉलोइंग सर्टिफिकेट्स इन ओरिजिनल ॲट दी टाईम ऑफ डॉक्युमेंट ऑफ व्हेरिफिकेशन. हा महत्त्वाचा मुद्दा आहे कारण प्रत्येकाला असं वाटतं की मग डॉक्युमेंट काय लागतील आपण अर्ज करत असताना, कुठले डॉक्युमेंट आहेत आणि हे डॉक्युमेंट आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी असणं गरजेचं आहे. त्यामध्ये पहिलं डॉक्युमेंट आहे रिलेव्हंट स्पॉट मेरिट सर्टिफिकेट पार्टिसिपेशन सर्टिफिकेट. म्हणजे जे काही तुम्ही ज्या खेळाचं मेरिट सर्टिफिकेट आहे ते किंवा त्यातलं पार्टिसिपेशन सर्टिफिकेट देणं गरजेचं आहे.
फॉर्म 1 2 3 4 5 जे वर दाखवलेलं आहे ते फॉर्म ज्याच्यावर सही शिक्का आहे ते ओरिजिनल. त्यानंतर मॅट्रिक्युलेशन SSC और इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट फॉर प्रूफ ऑफ एज, 10वीची TC म्हणू आपण थोडक्यामध्ये. 10वीचे की मॅट्रिक्युलेशन किंवा SSC किंवा इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट ज्याच्यावर एज दाखवलेलं आहे, जिथं वय आहे, वयाचा प्रूफ आहे असं सर्टिफिकेट. सर्टिफिकेट ऑफ फॉर एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे आपली शैक्षणिक कागदपत्र, म्हणजे डिग्री म्हणतो तो डिग्री सर्टिफिकेट म्हणूया आपण, किंवा डिग्रीचे मार्कशीट्स असतील, या गोष्टी लागतील. त्यानंतर कास्ट कम्युनिटी सर्टिफिकेट इन सपोर्ट ऑफ क्लेम ऑफ एज रिलॅक्सेशन. आपण जर का वयाचं रिलॅक्सेशन मागत असू तर आपलं कास्ट सर्टिफिकेट किंवा जी काही कम्युनिटी आहे त्याचं सर्टिफिकेट लागणार आहे. नंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स और एनी अदर गव्हर्मेंट इश्यूड ID प्रूफ, यापैकी कुठलंही गव्हर्मेंटचं ID हे लागेल. त्यानंतर ॲड्रेस प्रूफ. ॲड्रेस प्रूफसाठी आपल्याला माहिती आहे आपल्याकडे रेशन कार्ड असतं किंवा तहसीलदारचं रहिवासी प्रमाणपत्र असतं, जे काही असेल ते ॲड्रेस प्रूफ डॉक्युमेंट लागतील. तर हे महत्त्वाचे डॉक्युमेंट, हे ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेसुद्धा लागणार आहेत. त्यानंतर आहे 8वा मुद्दा, स्पोर्ट्स अचिव्हमेंट certified by authorities other than those recognized by the Ministry of Sports and Youth Affairs shall not be considered. मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्स किंवा जी ज्याला म्हणतो आपण स्पोर्ट्सची ऑथॉरिटी आहे त्याचं सोडून दुसऱ्या कुठल्याही स्पोर्ट्सबद्दलचं सर्टिफिकेट अलाउड केलं जाणार नाही. 9वा मुद्दा आहे, स्पोर्ट्स पर्सन हु आर ऑलरेडी एम्प्लॉयड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर द स्टेट गव्हर्नमेंट ऑर ए PSC should bring an NOC from their present employer at the time of document verification. समजा आता सध्या जी लोक सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये किंवा स्टेट गव्हर्नमेंटमध्ये किंवा PSU म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग जे गव्हर्नमेंटचे आहेत त्याच्यामधनं अर्ज केला असेल तर अशा व्यक्तींनी त्या संबंधित डिपार्टमेंटचा नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जे आहे ते डॉक्युमेंट NOC बरोबर घेऊनच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणं गरजेचं आहे. 10वा मुद्दा आहे, दी सिलेक्टेड कॅन्डिडेट्स विल बी लायबल टू बी पोस्टेड एनिवेअर इन दी मुंबई रिजन. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, की ज्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन होईल त्यांना कुठंही मुंबई रिजनमध्ये त्यांची पोस्टिंग होईल. दी सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी on probation for 2 years or such period as per extant instruction of Government of India. ज्या लोकांची निवड होईल ती लोक 2 वर्ष प्रोबेशन पिरियडमध्ये राहतील किंवा केंद्र शासनाचे जे काही नियम येतील त्याप्रमाणे त्या नियमात बदल केला जाऊ शकतो. His her participation in the tournament meets on behalf of the department will also be deciding factor in the declaration of his probation. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटतर्फे जे खेळासाठी म्हणून आपल्या हे निवड झाली, समजा प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड झाल्यानंतर त्याच्या पुढच्या प्रोसेसमध्ये सुद्धा डिपार्टमेंटतर्फे खेळामध्ये आपण जेवढा सहभाग घेतो त्याच्यावर पुढची प्रोसेस राहील. The selected candidates will be required to sign an undertaking that he/she would not seek intercharge transfer for a period of 10 years. 10 वर्ष तुमची जिथं पोस्टिंग झालेली आहे तिथं राहणं गरजेचं आहे अशी अंडरटेकिंग द्यावं लागेल. त्यानंतर 11वा मुद्दा आहे, एनी फॉर्म ऑफ कॅनव्हासिंग बाय एनी कॅन्डिडेट विल रेंडर हिज हर कॅन्डिडेट टू बी रिजेक्टेड समरीली ॲट एनी स्टेज ऑफ दी रिक्रुटमेंट प्रोसेस. त्या थोडक्यामध्ये कुठून काही असं काही ज्याला म्हणतो आपण एक वेगळ्या पद्धतीने जर का आपण त्या कुठलं प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला तर तो फॉर्म रिजेक्ट केला जाऊ शकतो. 12वा मुद्दा आहे, इनकम्प्लीट इनकरेक्ट ॲप्लिकेशन्स विदाउट दी रिक्वायर्ड ॲनेक्शर्स विल बी रिजेक्टेड समरीली. नो करस्पॉन्डन्स इन दी मॅटर विल बी मेड विथ दी ॲप्लिकंट. मित्रांनो, अर्ज भरत असताना खूप लक्ष देऊन अर्ज भरणं गरजेचं आहे. कुठलाही इनकम्प्लीट अर्ज असेल, मी पाहिलेला आहे ऑनलाईन 1 पेज अर्ज आहे, कुठलाही अर्ज जर का इनकम्प्लीट असेल किंवा त्याबरोबर अनेक्षर नीटचे जोडलेले नसतील तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाऊ शकतो आणि त्यासंबंधी आपल्याबरोबर कुठलाही करस्पॉन्डन्स ठेवला जाणार नाही. हे मात्र अत्यंत आपण काळजीपूर्वक फॉर्म भरणं गरजेचं आहे.
त्यानंतर 13वा मुद्दा आहे, दी प्रिन्सिपल चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स मुंबई इज इम्पॉवर टू कॅन्सल दी रिक्रुटमेंट प्रोसेस विदाऊट असायनिंग एनी रिझन. आता ही जी जाहिरात दिलेली आहे चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स मुंबई यांच्यामार्फत या जागाची जाहिरात दिलेली आहे, पण ही प्रोसेस कधीही कॅन्सल होऊ शकते विदाऊट एनी रिझन, म्हणजे कुठलंही कारण न देता. हा नियम, त्या नियमाप्रमाणे नियमावली जी आहे ती तुमच्यासमोर मी वाचून दाखवते. 14वा मुद्दा आहे, इन दी इव्हेंट ऑफ एनी टाय द डिसिजन ऑफ द अपॉइंटिंग अथॉरिटी शेल बी फायनल. जी कोणती रिक्रुटमेंट अथॉरिटी आहे ती फायनल असेल रिक्रुटमेंट करताना. त्यानंतर 15वा मुद्दा, द रिक्रुटमेंट इज सब्जेक्ट टू ॲप्लिकेबल रूल्स फॉर रिक्रुटमेंट ऑफ मेरिटियस पर्सन इश्यूड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या निर्देशाप्रमाणे जेही आहेत त्याप्रमाणे ही रिक्रुटमेंट आहे. तर मित्रांनो, ह्या गाईडलाईन्स ज्या आहेत मी तुमच्यासमोर मराठीमध्ये मुद्दा म्हणून प्रत्येक गोष्ट तुमच्यासमोर समजावून सांगितलेली आहे. आपल्याला परत एकदा मी हा जो डॉक्युमेंट मी तुमच्यासमोर आत्ता वाचलेला आहे तो डॉक्युमेंट म्हणजे PDF माझ्या याची लिंक जी आहे ती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ठेवतो आहे, आपण बघू शकता. एक मुद्दा महत्त्वाचा म्हणजे हे जी वेबसाईट मी तुमच्यासमोर आत्ता दाखवतो आहे www.incometaxmumbai.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे. किंवा incometaxmumbai.in ही वेबसाईट आहे, ऑनलाईन अर्ज करायचा आहे. शेवटची तारीख 25/8/2021 आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. याच्यात महत्त्वाचा म्हणजे वेळ लागणारी गोष्ट कोणती आहे तर हे ॲनेक्शर डाउनलोड करून घ्यायचा आणि हे ॲनेक्शर तुम्हाला प्रिंट करून त्याच्यावर त्या संबंधित हायर ऑथॉरिटी जी सांगितलेली त्यांची सही घेऊन तुम्हाला तो अपलोड करायचा आहे. म्हणून आत्ताच आपल्याला कामाला लागणं गरजेचं आहे मित्रांनो. आपल्याला शुभेच्छा याच्यामध्ये अर्ज करण्यासाठी. जेही एलिजिबल स्पोर्ट्स पर्सन आहेत त्यांनी यामध्ये अर्ज करावं. माझं ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता या चॅनलच्या माध्यमाद्वारे, माझं उद्योजकतेचं चॅनल ई कप्ते आहेच, पण या चॅनलच्या माध्यमाद्वारे मी स्किलच्या बाबतीमध्ये, गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्य प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये आणि नोकरीच्या बाबतीमध्ये माहिती तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, बघत रहा हे चॅनल. धन्यवाद.